जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असाल। मित्रांनो, तुमचं भरभरून प्रेम माझ्या ब्लॉगवर येत आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो। आजचा जो ब्लॉग आहे आपल्या थेट घरून सुरू झालेला आहे। तर जुना मुंडा इथे थोडंसं काम आहे, त्यानंतर बघूया आपली जे खाण्याची भटकंती आज आपल्याला काय काय खायचंय काय काय नाही। तर मी लवकरात लवकर आपल्या घरून निघतो आणि माझं थोडं जे काम आहे ते काम उरकून घेतो, त्यानंतर बघूया आपल्याला काय खायचं। तर सर्वप्रथम आपण निघूया, चला तुम्ही माझ्यासोबत। फायनली गायज, आता तुम्ही बघू शकता मी आपल्या जुन्या मुंड्या येत आहे आणि आपलं हे क्लॉक आहे इकडली। तर मुंड्यातलं आपलं काम झालंय, आता मला सराफ्या इकडे जायचंय। सराफ्यात जाऊया, थोडंसं सामान घ्यायचंय आणि आपल्याला तिकडंच नाश्ता वगैरे काय करायचंय। तर चला निघूया, तिकडे जाऊया आपण फटाफट। इतवाऱ्याच्या मार्केटमध्ये आलेलं आहे आणि घरचं जे सामान सांगितलं होतं त्याच्यापैकी एक आहे। मी काय घेतो बघा, इकडं तुम्हाला दाखवतो काय काय कलरचे पापड आहेत, बघू शकता। सगळ्या व्हेरायटी आहे मित्रांनो, आणि बघा आपल्यासाठी घेतलेलं आहे। चला आपण निघूया घेऊन। आम्ही आज हे घेतले बघा, हे उपासाचे हे आणि हे आपण तळल्याच्या नंतर बघूया घरी। हे जे दिसतंय ना मित्रांनो, आता इथं आपल्याला स्नॅक्स वगैरे घ्यायचे आणि हे गाड्याचं नाव इथं दिसलं असेल तुम्हाला। आपण जाऊया आणि इथल्या वडापावचा ते आनंद घेऊया। चला फायनली मित्रांनो, आपलं जे काम होतं ते काम पण झालंय आणि तिकडं थोडं सामान पण घेतलं झालं। आज बाजार आहे, तर मी काय बघा छान अशा दुकानावर आले। आता मी इथं ऑर्डर देतो, नंतर तुम्हाला दाखवतो काय काय घेतलेलं आहे। किती छान असा भाव फलक लावलेला दिसतोय बघा, आणि छान गर्दी आहे तिकडं, प्रिपरेशन होते। आता मी आलो इथं, छान असं ऑर्डर देऊया आपण। या ठिकाणी बघू शकता मस्त असे गरम गरम वडा बनत आहे आणि इकडं दाबेली आहे आणि इकडं सर्व प्रिपरेशन चालू आहे। तर चला मी दही वडा घेतो। मस्त बघा आपला दही वडा तयार झालाय। भाऊ इकडं बघ, हे आपला भाऊ आहे, मस्त असा प्रिपरेशन बनवलाय। चला मी आता याचा स्वाद घेतो, किती छान दिसतंय बघा हे। छान आता आपला मेनू आलेला आहे मित्रांनो, मी एक एक दाखवतोय बघा। हे जे आहे बटर दाबेली आहे आणि त्यानंतर हे दहीवडा आहे आणि इकडे जे घेतलं वडापाव। छान असे आपले पदार्थ आलेले आहेत आणि टेस्ट करतो मी आता। फायनली मित्रांनो, आता बघू शकता आपला असा छान असा मेनू आलेला आहे। सर्वात पहिले मी जे आपली दाबेली आहे ते ट्राय करून बघतो। तर बघा किती छान आहे, अप्रतिम आहे मित्रांनो। अमूल बटर मध्ये बनवलेली आहे आणि त्यानंतर दहीवडा। आता मी दहीवडा टेस्ट करून बघतो। अप्रतिम आहे मित्रांनो, मस्त एकदम गोड गोड दही आणि तिखट थोडा स्पायसीनेस एकदम भारी जाणवतोय। मी ज्या ठिकाणी आलेला मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, खूप फेमस जागा आहे, तुम्ही आवर्जून यायला अशी आहे। आणि मस्त गरम गरम वडापाव, ऑल टाइम फेवरेट। स्वप्नील भाऊ खास करून तुला मिस करतोय, कारण फर्स्ट टाइम आपण स्वप्नील भाऊनच मला हा प्लेस इंट्रोड्यूस करून दिलेला होता। मस्त आहे मित्रांनो। चला मी आपले फटाफट डिश खतम करतो आणि आपण आपला असाच ब्लॉग कंटिन्यू करूया। आता मी हे आपले जे पदार्थ एन्जॉय करत होतो त्या टाइमला आपले काही सबस्क्रायबर आपले मित्र भेटलेले आहेत आणि खास करून त्यांनी माहूरून आलेत। तर त्यांचं आपण एक फीडबॅक बघूया प्लेस बद्दल कसं आहे। हे आपले चंद्रकांत भाऊ आणि हे गजानन भाऊ
यांनी आता वडा घेतलेला आणि त्यांनी दही वडा. तर कसं वाटतं दादा? टेस्ट एक नंबर आहे. तुम्हाला दही वडा कसा वाटला? एक नंबर आहे ना. तर हे दोघं पण आता मस्त एन्जॉय करतात. तर आपण फटाफट मी सुद्धा एन्जॉय करतो कंटिन्यू. मित्रांनो तुम्ही बघू शकता चांगलीच गर्दी आहे. आणि हे जे सेंटेन्स लिहिले किती छान आहे बघा. आपका समाधान ही हमारा आनंद है. खूप भारी आहे मित्रांनो. चला मी एन्जॉय करतो हे. फायनली मित्रांनो आता तुम्ही बघितलं आपलं मार्केटमध्ये आता सर्व घेणं वगैरे झालंय. एक मीटिंग होती ते पण झालेली आहे. तर आजच्याबद्दल आपण ज्या प्लेसला व्हिजिट दिलं त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे. अप्रतिम टेस्ट आहे आणि तुम्ही आवर्जून जाऊन बघा कसं वाटलं काही नाही. आवर्जून मला कमेंटद्वारे सांगा. आणि आज जे आपल्याला सबस्क्रायबर भेटले होते भारी होते एकदम. त्यांना पण भेटून खूप छान वाटलं. नवीन ब्लॉगमध्ये आपण असंच लवकर भेटूया. तोपर्यंत प्रेम असंच राहू द्या. जय महाराष्ट्र.